श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, काळजाचा ठोका चुकवणारी पण तितकीच रोमांचक वेळ आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. 13 ते 21 फेब्रुवारी 2026 या काळात तुमच्या नशिबाच्या चक्रात असा काही सस्पेन्स दडला आहे जो तुम्हाला थक्क करून सोडेल. गुरुजी सांगतात की जरी आकाशामध्ये ग्रहांचे गूढतांडव सुरू असले आणि तुमच्या राशीचा स्वामी मंगळ काहीसा शांत वाटत असला तरी ही एक मोठ्या चमत्काराची पूर्वसूचना आहे. तुमच्या मनात आजवर असलेली अनामिक भीती आता संपणार आहे, कारण 7:30चा काळाकुट्ट पडदा फाडून यशाचा सूर्य उजळणार आहे. तुमच्या आयुष्यात नेमके काय घडणार आहे हे रहस्य आता हळूहळू उलगडणार असून हा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाची एक अत्यंत सकारात्मक आणि अद्भुत संधी घेऊन आला आहे. मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्यातील 13 फेब्रुवारीची विजया एकादशी आणि 17 फेब्रुवारीची भौमवती अमावस्या हे 2 टप्पे तुमच्या जीवनात मोठा उलटफेर घडवू शकतात. गुरुजी सांगतात की प्रभू रामांनी ज्याप्रमाणे अशक्य वाटणाऱ्या युद्धावर विजय मिळवला तसाच विजय तुमच्याही दारी येणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला एका विशेष रहस्याचा उलगडा करावा लागेल. अमावस्येच्या गडद अंधारात जिथे भीती वाटते तिथेच तुमच्यासाठी प्रगतीचा एक गुप्त मार्ग दडला आहे. तुमच्या पितरांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहणार आहेत, ज्यामुळे शत्रूंचे सर्व डावपेच तुमच्यासमोर धुळीला मिळतील. हा काळ तुम्हाला केवळ यश देणार नाही, तर तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या राजयोगाची जाणीव करून देईल. मेष राशीच्या जातकांनो, 15 फेब्रुवारीची ती महाशिवरात्री तुमच्या नशिबाचा कायापालट करणारी एक दैवी रात्र ठरणार आहे. गुरुजी असे भाकीत करतात की या रात्री महादेवाची केलेली आराधना तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा अंत करेल. 7:30ची जी भीती तुम्हाला आजवर सतावत होती ती आता एका विशेष उपायाने आनंदाच्या लहरीत रूपांतरित होईल. 20 आणि 21 फेब्रुवारीपर्यंत ग्रहांची चाल थोडी संभ्रमात टाकणारी वाटली तरी ईश्वरी शक्ती तुमच्यासाठी पडद्यामागून काम करत आहे. सावध रहा, कारण एखादी गुप्त संधी अचानक तुमच्या समोर येईल जी तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर नेईल जिथे पोहोचण्याचे स्वप्न तुम्ही आजवर पाहिले होते. हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि भाग्याचा ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, 13 फेब्रुवारीचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा सस्पेन्स घेऊन येत आहे जो तुमच्या नशिबाचे टाळे कायमचे उघडू शकतो. गुरुजी सांगतात की या दिवशी विजया एकादशीचा जो महायोग जुळून येत आहे तो साधासुद्धा नसून तो तुमच्यासाठी विजयाची एक गुप्त गुरुकिल्ली ठरणार आहे. तुमच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून जी भीती होती की माझे काम पूर्ण होईल की नाही, ती भीती आता संपणार आहे. आकाशातील ग्रहांची गूढ हालचाल असे संकेत देत आहे की पडद्यामागे तुमच्यासाठी काहीतरी अत्यंत सकारात्मक शिजत आहे, ज्याचा उलगडा तुम्हाला या दिवशी अचानक होईल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते जसा प्रभू रामांनी अथांग सागरासमोर उभे असताना विजया एकादशीचे व्रत करून लंकेवर विजय मिळवण्याची शक्ती प्राप्त केली होती, तशीच काहीशी अद्भुत शक्ती आज तुमच्यात संचारणार आहे. तुमच्या शत्रूंना असे वाटत असेल की तुम्ही 7:30मुळे खचून गेला आहात, पण हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही त्यांना थक्क करून सोडाल. एखादा जुना कायदेशीर खटला किंवा अडकलेले सरकारी काम अशा वळणावर येईल जिथे तुम्हाला अनपेक्षितपणे यश मिळेल. उत्सुकता वाढवणारी गोष्ट ही आहे की तुमच्या जवळचीच एखादी व्यक्ती तुम्हाला अशा कामात मदत करेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. मेष राशीच्या जातकांनो, हा दिवस केवळ कष्टाचा नाही तर ईश्वरी आशीर्वादाचा आहे. गुरुजी असे भाकीत करतात की जर तुम्ही या दिवशी श्रद्धेने आणि शांतचित्ताने पुढे गेलात तर तुमच्या आर्थिक तणावाचे सावट कायमचे दूर होऊ शकते. हा भाग एक तुमच्यासाठी केवळ एका दिवसाचे भविष्य नाही तर येणाऱ्या मोठ्या राजयोगाची ती पहिली पायरी आहे. सस्पेन्स असा आहे की संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादा असा निरोप किंवा फोन येईल जो तुमच्या भविष्याची दिशा बदलून टाकेल. सकारात्मक रहा आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या विजयाची घोषणा आता निश्चित झाली आहे. मेष राशीच्या जातकांनो, 14 आणि 15 फेब्रुवारीच्या या रात्री केवळ अंधार घेऊन येणार नाहीत तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहेत. गुरुजी सांगतात की महाशिवरात्रीचा हा काळ मेष राशीसाठी अत्यंत क्रिटिकल पण तितकाच चमत्कारिक असणार आहे. 7:30चा प्रभाव तुमच्यावर मानसिक दडपण आणत असतानाच महादेवाच्या 3ऱ्या नेत्राप्रमाणे एक दिव्य शक्ती तुमच्या मदतीला धावून येणार आहे. तुमच्या मनात एक विलक्षण अस्वस्थता असेल, जणू काहीतरी मोठे घडणार आहे, आणि हाच तो सस्पेन्स आहे. ही रात्र तुमच्या जुन्या कर्मांचा हिशोब संपवून तुम्हाला एका नवीन शक्तिशाली भविष्याकडे नेण्यासाठी सज्ज झाली आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या काळात घरामध्ये किंवा कार्यक्षेत्रात अचानक अशा काही घडामोडी घडतील ज्या तुम्हाला सुरुवातीला भीतीदायक वाटू शकतात, पण त्यामागे एक खूप मोठे सकारात्मक गुपित दडले आहे. भगवान शिव हे काळाचे अधिपती आहेत आणि मेष राशीच्या लोकांसाठी ते यावेळी काळभैरव बनून तुमच्या शत्रूंचा आणि नशिबातील अडथळ्यांचा विनाश करणार आहेत. उत्सुकता वाढवणारी बाब ही आहे की ज्या संकटाचा विचार करून तुमची झोप उडाली होती तेच संकट या महाशिवरात्रीला तुमच्यासाठी यशाची शिडी ठरणार आहे.
गुरुजी असे सुचवतात की या काळात मिळणारे संकेत नीट ओळखा, कारण एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. मेष राशीच्या जातकांनो, महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर तुमची भक्ती आणि गुरुजींनी सांगितलेला उसाच्या रसाचा तो विशेष अभिषेक तुमच्या नशिबातील 7.5चा काळाकुट्ट पडदा फाडून टाकेल. सस्पेन्स असा आहे की या 2 दिवसांत तुम्हाला स्वप्नात किंवा प्रत्यक्षात काही असे संकेत मिळतील जे तुमच्या येणाऱ्या सुवर्णकाळाची साक्ष देतील. भीतीला मागे सोडा आणि श्रद्धेचा हात धरा, कारण मेष राशीच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची महाशिवरात्री ठरू शकते. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा अंत आता निश्चित झाला असून तुम्ही एका अशा राजयोगाकडे पाऊल टाकत आहात जो तुम्हाला समाजात सर्वोच्च स्थान मिळवून देईल. मेष राशीच्या जातकांनो, 16 आणि 17 फेब्रुवारीचा हा काळ तुमच्या आयुष्यात एक असा सस्पेन्स घेऊन येत आहे जो पाहून भल्याभल्यांची मती गुंग होईल. गुरुजी सांगतात की ही भौमवती अमावस्या साधी अमावस्या नाही. मंगळवारी आलेली ही तिथी मेष राशीसाठी शक्ती आणि रहस्यांचे एक अद्भुत मिश्रण आहे. तुमच्या मनात एक विचित्र भीती असू शकते की सर्व काही नीट असताना अचानक कामात अडथळे का येत आहेत. गुरुजी या प्रश्नाचे उत्तर देतात की तुमच्या प्रगतीच्या मार्गात तुमच्याच पूर्वजांचे काही जुने हिशोब किंवा पितृदोषाचे सावट दडलेले असू शकते. पण घाबरू नका, कारण या अमावस्येच्या गडद अंधारातच तुमच्या भाग्योदयाची गुरुकिल्ली लपलेली आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या दिवशी ग्रहांची अशी काही गूढ रचना होत आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील गुप्त शत्रूंपासून सावध करणार आहे. सस्पेन्स असा आहे की जे लोक तुमच्यासमोर तुमचे मित्र बनून वावरत आहेत त्यांचे खरे चेहरे या काळात तुमच्यासमोर येतील. पण ही भीती नसून तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. गुरुजी सांगतात की या दिवशी तुम्ही केलेले पितृस्मरण आणि दानधर्म तुमच्या 7 पिढ्यांचे दोष धुवून टाकेल. तुमच्या नशिबात जो राजयोग दडलेला आहे त्यावरील काळोख आता सरणार आहे. अचानक एखादी जुनी मालमत्ता किंवा वारसाहक्काने मिळणारे लाभ तुमच्या दारी येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मेष राशीच्या जातकांनो, अमावस्येच्या या रात्रीनंतर जो सूर्योदय होईल तो तुमच्या आयुष्यात एक नवीन क्रांती घेऊन येईल. गुरुजी असे भाकीत करतात की 17 फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात असा काही अनुभव येईल जो तुम्हाला थक्क करून सोडेल. 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी करो वा मरो असा आहे. उत्सुकता या गोष्टीची आहे की या अमावस्येनंतर मेष राशीच्या जातकांसाठी यशाचा जो मार्ग मोकळा होईल तो त्यांना थेट यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या संघर्षाचा अंत आता अगदी जवळ आला आहे. मेष राशीच्या जातकांनो, 18 फेब्रुवारीचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा क्लायमॅक्स घेऊन येत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजी सांगतात की अमावस्येच्या गडद सावटातून बाहेर पडल्यानंतर बुध आणि शुक्राची अशी काही युती होत आहे जी तुमच्यासाठी राजयोग सिद्ध करणार आहे. तुमच्या मनात एक दाट सस्पेन्स असेल की लोक मला मान देतील का किंवा माझे प्रयत्न वाया जातील का. पण गुरुजींचे भाकीत आहे की आजवर ज्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केले तेच लोक आता तुमच्यासमोर नतमस्तक होणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्वात एक अशी दैवी चमक निर्माण होणार आहे जी शत्रूंनाही तुमच्याशी मैत्री करण्यास भाग पाडेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते हा दिवस मेष राशीसाठी समाजात आपले स्थान पक्के करण्याचा आहे. एखाद्या गुप्त सरकारी निर्णयाचा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कृपेचा लाभ तुम्हाला अचानक मिळू शकतो, जो पाहून तुमच्या विरोधकांच्या मनात धडकी भरेल. सस्पेन्स असा आहे की आज तुम्हाला एखादी अशी जबाबदारी किंवा ऑफर मिळू शकते जी तुमचे पूर्ण करिअर बदलून टाकेल. तुमची भीती आता आत्मविश्वासात बदलणार आहे, कारण 7.5चा प्रभाव असूनही ग्रहांची शक्ती तुमच्या बाजूने कौल देत आहे. गुरुजी सांगतात की तुमच्या वाणीत या दिवशी एक अजब जादू असेल, ज्यामुळे अशक्य वाटणारी कामे केवळ बोलण्याने पूर्ण होतील. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी केवळ यशाचा नाही तर तुमच्या कर्तृत्वाने जगाला उत्तर देण्याचा आहे. गुरुजी असे सूचित करतात की 18 फेब्रुवारीला दुपारनंतर नशिबाचे चक्र इतक्या वेगाने फिरेल की तुम्हाला मिळणारी प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा पाहून तुमच्या मित्रांनाही हेवा वाटेल. हा भाग 4 तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या विजयाची नांदी ठरणार आहे. उत्सुकता या गोष्टीची आहे की या दिवशी तुम्ही घेतलेला एक छोटासा आणि धाडसी निर्णय तुमच्या भविष्यातील आर्थिक साम्राज्याचा पाया रचेल. सकारात्मक रहा, कारण स्वामींच्या आशीर्वादाने मेष राशीचा विजय आता जगजाहीर होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, 19 फेब्रुवारीचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा सस्पेन्स घेऊन येत आहे जो तुमच्या मनातील सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देईल. गुरुजी सांगतात की फुलेरा दूज हा दिवस म्हणजे नशिबाने तुमच्यासाठी उघडलेली एक दैवी संधी आहे. तुमच्या मनात एक सुप्त भीती असेल की माझे कुटुंब आणि माझ्या आर्थिक स्थितीचे काय होईल. पण गुरुजींचे भाकीत आहे की या दिवशी आकाशातून आनंदाचा आणि समृद्धीचा असा काही वर्षाव होणार आहे की तुमची सर्व दुःखे फुलांसारखी कोमेजून जातील. हा दिवस अशा काही गुप्त संधी तुमच्यासमोर आणेल ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते फुलेरा दूज हा अणसूच मुहूर्त आहे,
म्हणजेच या दिवशी कोणतेही शुभ काम करण्यासाठी तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज नाही. सस्पेन्स असा आहे की या दिवशी तुमची एखाद्या अशा व्यक्तीशी भेट होऊ शकते किंवा असा काही संवाद होऊ शकतो जो तुमच्या अडकलेल्या कामांना अचानक संजीवनी देईल. ज्यांना लग्नामध्ये अडथळे येत होते किंवा ज्यांचे कौटुंबिक संबंध तणावाखाली होते त्यांच्यासाठी ही रात्र एक चमत्कार घेऊन येणार आहे. तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचा आणि विश्वासाचा सुगंध दरवळणार आहे, जो 7.5चा प्रभाव असूनही तुम्हाला मानसिक शांतता आणि सुख देईल. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी केवळ आनंदाचा नाही तर नवीन गुंतवणुकीचा पाया रचण्याचा आहे. गुरुजी असे सूचित करतात की जर तुम्ही नवीन घर किंवा वाहन घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा सस्पेन्स आता संपणार आहे, कारण नशिबाची साथ मिळाल्याने तुमचे स्वप्न साकार होण्याचे मार्ग खुले होतील. उत्सुकता वाढवणारी बाब ही आहे की या दिवशी तुम्हाला एखादी अशी भेटवस्तू किंवा लाभ मिळू शकतो जो तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणि मनात समाधान घेऊन येईल. सकारात्मक रहा, कारण स्वामींच्या कृपेने हा फुलेरा दूस तुमच्या आयुष्यात मांगल्याचा उत्सव घेऊन आला आहे. मेष राशीच्या जातकांनो, 13 ते 21 फेब्रुवारीच्या या थरारक प्रवासाचा आता फिनाले जवळ आला आहे. 20 फेब्रुवारीचा सूर्योदय तुमच्यासाठी एका मोठ्या सस्पेन्सचा उलगडा करणार आहे. गुरुजी सांगतात की या शेवटच्या टप्प्यात ग्रहांची चाल थोडी संभ्रमात टाकणारी असू शकते, ज्यामुळे तुमच्या मनात पुन्हा एकदा भीती निर्माण होईल की सर्व काही ठीक होईल ना. विशेषतः तुमच्या आरोग्याबाबत गुरुजी एक गुप्त इशारा देत आहेत. या दिवशी तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळी अचानक कमी जास्त होऊ शकते, जणू काही अघटित घडणार आहे. पण घाबरू नका, हा तुमच्या धैर्याची परीक्षा घेणारा शेवटचा टप्पा आहे, ज्यानंतर तुम्हाला तुमच्या कष्टांचे गोड फळ मिळणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या 2 दिवसांत तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे. 7.5चा शेवटचा वार तुमच्या मानसिक शांतीवर होऊ शकतो, पण तिथेच तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवायची आहे. सस्पेन्स असा आहे की जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मार्ग संपला आहे, तेव्हाच स्वामींच्या कृपेने एक असा चमत्कारी दरवाजा उघडेल जो तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर नेईल. गुरुजी असे सुचवतात की या काळात कोणाशीही वाद घालू नका, कारण तुमचे शत्रू तुम्हाला विनाकारण गोवण्याचा प्रयत्न करतील. तुमची शांतता हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे, आणि हेच या आठवड्यातील सर्वात मोठे रहस्य आहे. मेष राशीच्या जातकांनो, 21 फेब्रुवारीची संध्याकाळ तुमच्यासाठी विजयाची घोषणा करणारी ठरेल. गुरुजी असे भाकीत करतात की या संपूर्ण आठवड्यात तुम्ही जे पेरले आहे त्याचे अमाप फळ आता तुमच्या पदरात पडणार आहे. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन तुम्हाला एक नवीन संजीवनी मिळेल. उत्सुकता वाढवणारी गोष्ट ही आहे की या रात्री तुम्हाला अशी एक बातमी मिळेल जी तुमच्या पूर्ण वर्षाची दिशा बदलून टाकेल. 7.5चा प्रभाव असूनही मेष राशीचा जातक या युद्धातून विजेता बनून बाहेर पडणार आहे. तुमच्या कष्टांचे चीज झाले आहे आणि आता सुवर्णकाळाचा आनंद घेण्याची वेळ आली आहे. मेष राशीच्या जातकांनो, 13 ते 21 फेब्रुवारीचा हा कालखंड तुमच्या आयुष्यातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या आठवड्यात भीती, सस्पेन्स आणि रहस्यांचे अनेक खेळ तुम्ही अनुभवणार आहात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक संकटाच्या मागे एक मोठी संधी दडलेली आहे. 7.5चा प्रभाव असला तरी स्वामींची कृपा आणि तुमची जिद्द तुम्हाला या अग्निपरीक्षेतून सुखरूप बाहेर काढेलच, पण तुम्हाला यशाच्या शिखरावरही नेऊन ठेवेल. तुमच्या मनात असलेली अस्वस्थता आता संपवून सकारात्मक ऊर्जेने या बदलांचे स्वागत करा. गुरुजींनी सांगितलेले हे विशेष संकेत आणि उपाय तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका निर्णयावर तुमचे पूर्ण भविष्य अवलंबून आहे, त्यामुळे सावध रहा आणि स्वामींच्या नामस्मरणात रहा. मेष राशीच्या या अद्भुत प्रवासात आम्ही तुमच्यासोबत आहोतच. हा काळ तुमच्यासाठी खरोखरच भाग्योदयाचा ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल आणि तुम्हाला असेच सखोल मार्गदर्शन दररोज हवे असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या मेष राशीच्या इतर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या संकटातून मार्ग मिळेल. आणि हो, नशिबाच्या अशाच गुप्त रहस्यांचा उलगडा करण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.